इराण विरुद्ध अमेरिका या युद्धामध्ये सध्या काय घडतंय तर अमेरिकेनं इराणमध्ये आपले सैनिक उतरवण्याची तयारी पूर्ण केली आहे। 27 मार्चला 3,500 अमेरिकन सैनिक USS ट्रिपोली ही युद्धनौका घेऊन मिडल ईस्ट मध्ये पोहोचले। त्यानंतर रविवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट धमकी दिली आहे, मला इराणचं तेल हवंय, अमेरिका इराणचं खर्ग आयलंड घेणार आहे असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले। इराणनं सुद्धा याला प्रत्युत्तर देत अमेरिकन सैनिकांचं नरकामध्ये स्वागत आहे असं म्हटलेलं आहे। सध्या मिडल ईस्ट मध्ये ज्या काही घडामोडी घडतायत ते पाहता अमेरिका इराणमध्ये आपलं सैन्य उतरवणार आहे हे जवळपास निश्चित मानलं जाते। खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध सुरू झाल्यापासूनच अशी धमकी ही अनेक वेळा दिली होती, पण आता हीच धमकी खरी व्हायला लागली आहे। पण या नंतरची पुढची स्टेप काय? इराणमध्ये सैन्य पाठवल्यानंतर सुद्धा जर अमेरिकेला इराणचा पराभव करता आला नाही तर डोनाल्ड ट्रम्प युद्ध जिंकण्यासाठी इराणवरती न्यूक्लिअर हल्ला करणार का? नक्की घडतंय काय? अमेरिका इराणवरती कशा प्रकारे हल्ला करण्याच्या तयारीत आहे? डोनाल्ड ट्रम्प यांनी काय धमकी दिली आहे आणि यामुळे अमेरिकेच्या न्यूक्लिअर हल्ल्याची शक्यता वाढली आहे का? या सगळ्यामध्ये मॅडमॅन थिअरीची चर्चा का सुरू झाली आहे समजून घेऊयात आजच्या व्हिडिओत। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला नेमकी काय धमकी दिली आहे ते पाहूयात। 28 मार्चला अमेरिकेनं असं जाहीर केलं की त्यांचे 3,500 मरीन कॉर्प्स हे मिडल ईस्ट मध्ये पोहोचलेले आहेत। ते USS ट्रिपोली ही युद्धनौका घेऊन आलेले आहेत। त्यानंतर रविवारी 29 मार्चला ट्रम्प यांनी फायनान्शियल टाइम्स या वृत्तपत्राला एक मुलाखत दिली। यात त्यांनी इराणला थेटपणे धमकी दिलेली आहे। ट्रम्प असं म्हणाले की त्यांना इराणचं तेल ताब्यात घ्यायचंय, तसंच खर्ग आयलंडवरच्या तेल निर्यातीच्या केंद्रावर सुद्धा अमेरिकेचं नियंत्रण मिळवायचंय। ट्रम्प यांनी या कारवाईची तुलना व्हेनेझुएलाशी केली आहे। अमेरिकेनं याच वर्षी जानेवारीमध्ये दक्षिण अमेरिकेतला देश असणाऱ्या व्हेनेझुएलावर आक्रमण करून त्या देशाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना पकडून नेलंय। तेव्हापासून व्हेनेझुएलातला तेलाच्या व्यापारावरती अमेरिकेचाच कंट्रोल आहे। आता इराणमध्ये सुद्धा अमेरिकेला हेच करायचंय असं ट्रम्प यांनी म्हटलंय। याचाच अर्थ काय तर अमेरिकेचा इराणमध्ये आपलं सैन्य उतरवण्याचा प्लॅन आहे आणि आता अमेरिका इराणवरती नेमका कशा प्रकारे हल्ला करण्याच्या तयारीत आहे ते देखील पाहूया। तर डोनाल्ड ट्रम्प यांनी असं म्हटलंय की अमेरिका इराणवरती शेवटचा वार करेल आणि त्यानंतर सगळं युद्ध संपुष्टात येईल। इथं अमेरिका दुसऱ्या महायुद्धातली हिटलरची स्ट्रॅटेजी वापरत असल्याचं दिसून येतंय। सुरुवातीच्या काळात असं व्हायचं की आधी युद्ध लढण्यासाठी सैन्याला पाठवलं जायचं, मग त्याच्या मागून रणगाडे दारुगोळा हा पाठवला जायचा। पण दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने याच्या उलट केलं। जर्मनीने आधी रणगाडे पाठवले, हे रणगाडे शत्रूचा सगळा प्रदेश उद्ध्वस्त करायचे, मग मागून सैनिक यायचे आणि तोच प्रदेश जिंकून घ्यायचे। ही स्ट्रॅटेजी आता अमेरिका वापरताना दिसतेय। अमेरिकेनं हे युद्ध सुरू झाल्यापासून आतापासून इराणवरती फक्त मिसाईल आणि फायटर जेट्सनंच हल्ले केलेले आहेत। अमेरिकेनं इराणचे न्यूक्लिअर प्लांट्स आणि ऑइल इन्फ्रास्ट्रक्चरला टार्गेट केलेलं आहे। यामध्ये इराणचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालेलं आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या खर्ग आयलंडला ताब्यात घेण्याची भाषा केली आहे त्यावर सुद्धा अमेरिकेनं आधी हल्ला केलेला आहे। या आधीच्या हल्ल्यामध्ये अमेरिकेनं खर्ग आयलंडवरच्या मिलिटरी बेसेसनाही टार्गेट केलं होतं। आता हेच बेसेस उद्ध्वस्त केल्यानंतर संपूर्ण आयलंडच ताब्यात घेण्याचा अमेरिकेचा प्लॅन आहे आणि यासाठीच अमेरिकेनं आपलं सैन्य मिडल ईस्ट मध्ये पाठवलंय। खरं तर खर्ग आयलंड ताब्यात घेतल्यानंतरच अमेरिकन सैनिक थेट इराणमध्ये उतरण्याची शक्यता आहे। यासाठी डोनाल्ड ट्रम्प एका स्पेशल मिलिटरी ऑपरेशनचा विचार करतायत असं म्हटलं जातंय। अमेरिकेचा उद्देश आहे की इराणला न्यूक्लिअर वेपन्स बनण्यापासून रोखायचं। त्यासाठी अमेरिका इराणमधनं जवळपास 1,000 पाऊंड म्हणजे सुमारे 450 किलो युरेनियम बाहेर काढण्याच्या विचारात आहे आणि या मिशनसाठी अमेरिकन सैन्याला थेट इराणमध्ये प्रवेश करावा लागेल। पण हे मिशन अत्यंत जोखमीचं मानलं जातंय। अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटलंय की डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाहीये, ते सध्या वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करतायत। अमेरिका हे राजकीय पर्यायांचा सुद्धा विचार करत असल्याचं म्हटलं जातंय। अमेरिकेकडनं इराणची वाटाघाटी करून युरेनियमचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे रिपोर्ट सुद्धा आलेले आहेत। पण जर हे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले तर मात्र लष्करी कारवाईचा पर्याय हा खुला ठेवण्यात आलाय। आता या सगळ्या घडामोडींमध्ये न्यूक्लिअर हल्ल्याची शक्यता किती आहे तर अमेरिका इराणवरती थेटपणे न्यूक्लिअर हल्ला करेल अशी शक्यता सध्या तरी नाहीये। पण डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं इराणवरती दबाव आणण्यासाठी याचा वापर नक्कीच केला जाऊ शकतो। ट्रम्प सध्या ज्या प्रकारे युद्धाची रणनीती आखतायत त्याला मॅडमॅन थिअरी असं म्हटलं जातंय।
ही थिअरी सगळ्यात आधी अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी 1960 आणि 70च्या दशकात चर्चेत आणली होती. मॅडमॅन थिअरी म्हणजे काय, तर तुमच्या शत्रूंना असं दाखवायचं की तुम्ही अस्थिर आहात, तुम्ही कोणताही निर्णय विचारपूर्वक घेत नाहीत, मनात आलं तर तुम्ही थेटपणे अणुबॉम्ब वापरण्यासारखं टोकाचं पाऊल सुद्धा उचलू शकता आणि याच माध्यमातून शत्रूच्या मनात भीती निर्माण करायची. आपण कधीही काहीही करू शकतो असं शत्रूला दाखवायचं आणि याच अनिश्चिततेचा वापर हा दबाव टाकण्यासाठी करायचा. याच माध्यमातून शत्रूला माघार घेण्यासाठी भाग पडायचं किंवा आपल्या अटींवरती वाटाघाटी करायला लावायचं. या थिअरीला मॅडमॅन थिअरी असं म्हटलं जातं. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात याच थिअरीचा वापर ते करताना दिसतात. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे दुसऱ्यांदा अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी जगभरातल्या अनेक देशांवरती टॅरिफ लावलेले आहेत. जे देश अमेरिकेसोबत ट्रेड डील करायला तयार नव्हते, ट्रम्प त्यांच्यावरती आपल्या मर्जीने टॅरिफ लावत होते. ट्रम्प कधी कुठल्या देशावर किती टक्के टॅरिफ लावतील याची कल्पना कोणालाच नव्हती. त्यामुळे अनेक देशांनी नाईलाजानं अमेरिकेसोबत ट्रेड डील करण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प यांनी ग्रीनलँडच्या बाबतीत सुद्धा हेच करून पाहिलं. त्यांनी ग्रीनलँडला अचानकपणे धमकी दिली की अमेरिका ग्रीनलँडवरती ताबा घेणार आहे, त्यांना तो ताबा हवाय. पण युरोपीय देशांनी याला विरोध केल्यामुळे शेवटी अमेरिकेनं माघार घेतली. मग ट्रम्प यांनी आपली इमेज अशी बनवली आहे की ते कधी काय करतील याची कल्पना कोणालाच नाहीये. आता इराणच्या बाबतीत सुद्धा ट्रम्प यांचं हेच धोरण दिसतंय. ट्रम्प एकीकडे युद्ध जिंकल्याची, अमेरिकन सैनिक माघारी बोलवण्याची भाषा करतायत आणि दुसरीकडे खर्ग आयलंड ताब्यात घेऊ असंही म्हणतायत. ट्रम्प यांच्या या स्ट्रॅटेजीला मॅडमॅन थिअरी असं म्हटलं जातं. आता याच थिअरीचा वापर करून डोनाल्ड ट्रम्प हे इराणला न्यूक्लिअर हल्ल्याची भीतीही दाखवू शकतात. पण प्रत्यक्षात न्यूक्लिअर हल्ला केला जाईल का, तर याची शक्यता सध्या तरी अत्यंत कमी दिसतेय. पण असं असलं तरी अमेरिका ही इराणवरती ग्राउंड इन्व्हेजन करणार आहे हे जवळपास निश्चित आहे आणि याची सुरुवात खर्ग आयलंड पासून केली जाणार आहे. आता अमेरिकेच्या या हल्ल्यांना आणि ट्रम्प यांच्या या धमक्यांना इराण नेमकं कसं उत्तर देतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? युद्ध जिंकण्यासाठी अमेरिका इराणवरती न्यूक्लिअर हल्ल्याची तयारी करू शकतो का? असं काही घडलं तर त्याचे परिणाम काय होतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.